जय हिंद मित्रांनो, एक्झाम जी के मराठी बाय SM या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवर प्रश्न पाहणार आहोत. प्रिव्हियस इयरला जेवढ्या एक्झाम झाल्या होत्या तेवढ्या एक्झाममध्ये महाराष्ट्राचा इतिहास या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत तर हे आपण PYQच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि येणाऱ्या एक्झामसाठी संभाव्य प्रश्नसुद्धा मी या टॉपिकवर घेतलेले आहेत. जवळपास 100 प्रश्नांचा आपण सराव या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तर बघूया मग आजचा पहिला प्रश्न. पहा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोण ब्रिटिश राजवटीचे प्रखर टीकाकार ठरलेल्या केसरी या वर्तमानपत्राचे किंवा वृत्तपत्राचे संपादक होते? बघा, केसरी या वृत्तपत्राचे संपादक तर कोण होते मग? तर बाळ गंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे संपादक होते. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, खालीलपैकी कोणत्या अँग्लो मराठा युद्धामुळे पेशव्यांच्या प्रदेशाचे बॉम्बे प्रांतामध्ये विलिनीकरण करण्यात आले? बघा, कोणत्या अँग्लो मराठा युद्धांमुळे पेशव्यांच्या प्रदेशाचे बॉम्बे प्रांतामध्ये विलिनीकरण करण्यात आले? तर कोणते युद्ध होते मग? कितवे होते ते? तर ते तिसरे युद्ध होते. बघा, तिसऱ्या अँग्लो मराठा युद्धामुळे पेशव्यांच्या प्रदेशाचे बॉम्बे प्रांतामध्ये विलिनीकरण करण्यात आले. ओके, ऑप्शन क्रमांक 2. आता याच्यावर आधारित प्रश्न कसा विचारू शकतात ते पहा. तर बघा मग, पहिले अँग्लो मराठा युद्ध कधी झाले असा प्रश्न विचारू शकतात. तर बघा मग, पहिले अँग्लो मराठा युद्ध 1775 ते 1782 या काळामध्ये झाले. त्याच्यानंतर बघा, दुसरे अँग्लो मराठा युद्ध हे 1803 ते 1805 या दरम्यान दुसरे अँग्लो मराठा युद्ध झाले. आणि तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे 1817 ते 1819 या काळामध्ये तिसरे अँग्लो मराठा युद्ध झाले. ओके, तर बघूया तिसरा प्रश्न. गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे सविनय कायदेभंग या चळवळीशी गांधी आयर्विन करार आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 4 पहा, आंध्र महिला सभेच्या संस्थापक कोण होत्या? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आंध्र महिला सभेच्या संस्थापक तर कोण होत्या मग? तर आंध्र महिला सभेच्या संस्थापक होत्या दुर्गाबाई देशमुख. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 5 पहा, दुहेरी शासन पद्धत कोणी सुरू केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. दुहेरी शासन पद्धती तर ही कोणी सुरू केली? तर याचं उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह याने दुहेरी शासन पद्धत सुरू केली. पुढचा क्रमांक पहा, प्रश्न क्रमांक 6. महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह कोठे सुरू केला? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जो मिठाचा सत्याग्रह आहे तो महात्मा गांधींनी कोठे सुरू केला विचारलेला आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे साबरमती. बघा, महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह साबरमती या ठिकाणी सुरू केला. तर याच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट बघा, मिठाचा सत्याग्रह हा महात्मा गांधींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती येथे सुरू केला होता आणि तो 6 एप्रिल 1930 पर्यंत दांडी येथे चालला होता. बघा, सुरू कधी केला होता? 12 मार्च 1930 आणि मग संपला कधी? 6 एप्रिल 1930ला. ह्या तारखा व्यवस्थित लक्षात घ्या, परीक्षेला विचारू शकतात. साबरमती इथून सुरुवात झाली आणि दांडी येथे संपली. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. कोणाच्या शासनकाळात मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ म्हणतात? पहा प्रश्न, कोणाच्या शासनकाळास मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ असे म्हणतात? सुवर्णकाळ तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे शहाजहान यांच्या शासनकाळास मुघल स्थापत्यशैलीचा सुवर्णकाळ असे म्हणतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 बघा, बंगालमधील सामाजिक धार्मिक सुधारणांची अग्रगण्य संस्था आत्मीय सभा कोणी स्थापन केली? बघा, महत्त्वाची सभा आहे ही. तर आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर काय असेल मग? आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय यांनी. बघा, आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9. भारतात ब्रिटिश राजवटी दरम्यान लॉर्ड कर्झनने कोणत्या वर्षी बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती, पण ती कोणत्या वर्षी केली होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय असेल?
तर याचं उत्तर आहे 1905ला. बघा, लॉर्ड कर्झनने बंगालच्या फाळणीची घोषणा 1905ला केली होती. परीक्षेला हे इसवी सन विचारू शकतात. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10वा. 1916चा प्रसिद्ध लखनौ करार रिकामी जागा यांच्या दरम्यान झाला. बघा, जो 1916चा प्रसिद्ध असा लखनौ करार झाला होता, तर ते कोणत्या दोन व्यक्तींच्या दरम्यान झाला होता असा प्रश्न विचारलेला आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. 1916चा प्रसिद्ध असा लखनौ करार जो झाला होता तो बाळ गंगाधर टिळक आणि महम्मद अली जिना यांच्या दोघांमध्ये हा करार झाला होता. ओके, बघूया पुढचा प्रश्न. कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधी यांच्या प्रसिद्ध दांडी यात्रेने सुरू झाली? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणती भारतीय लोक चळवळ महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने सुरू झाली होती? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे सविनय कायदेभंग. सविनय कायदेभंग ही चळवळ महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेने याची सुरुवात झाली होती. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 12वा. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? बघा, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, हे जेवढे प्रश्न घेतलेले आहेत ते खूप IMP प्रश्न आहेत, कारण हे सर्व प्रश्न मागच्या कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत आणि येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तर बघा, 12वा प्रश्न, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली असा विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13वा. तर काय मग? तर खालीलपैकी इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक कोण होते? बघा, इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोण होते मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे इंडियन इंडिपेंडन्स लीगचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 14वा. संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक वृत्तपत्र कोणत्या सुधारकाच्या मालकीचे होते? बघा, संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक जे वृत्तपत्र होते ते कोणत्या सुधारकाच्या मालकीचे होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांच्या मालकीचे हे वृत्तपत्र होते. कोणते? तर संवाद कौमुदी. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15वा. खालीलपैकी भारताच्या कोणत्या लढाईशी मीर कासिमचे नाव संबंधित आहे? बघा, कोणती लढाई आहे त्याच्याशी संबंधित हे मीर कासिमचे नाव संबंधित आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर बक्सरची लढाई. बक्सरच्या लढाईशी संबंधित हे मीर कासिमचे नाव संबंधित आहे. बक्सरची लढाई. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? तर त्याच्या आधी मित्रांनो इथे एक पॉईंट आपला राहिलेला आहे. तर बघा, मग असा प्रश्न विचारू शकतात, बक्सरची लढाई कधी झाली? तरी 1764मध्ये बक्सरची लढाई झाली. 1764मध्ये. हे सुद्धा व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पहा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन कधी झाले? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बरं का. पहिले विभाजन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तर कधी झाले मग? तर याचं उत्तर आहे 1707ला. 1907ला बरं का. 1907ला हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले विभाजन झाले 1907ला. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट बघा, 1907मध्ये झालेल्या सुरत अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मवाळ आणि जहाल अशा 2 गटांमध्ये झालेले विभाजन म्हणजेच सुरतचे विभाजन. ओके, बघा, 1907मध्ये सुरत येथे हे अधिवेशन भरले होते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17वा. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी कधी गेले होते? कोणत्या वर्षी गेले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1893मध्ये. 1893मध्ये गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते. ओके, बघूया पुढचा प्रश्न. 18वा प्रश्न. तर महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेत गेले होते तर तेव्हा महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इंडियन ओपिनियन. बघा, महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर इंडियन ओपिनियन या नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 19वा.
दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली? हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर महात्मा गांधींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती? तर काय असेल याचं उत्तर मग? तर महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत गेल्यानंतर फिनिक्स आश्रम या आश्रमाची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला? बघा, महात्मा गांधींनी भारतामध्ये सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला होता? तर काय असेल याचं उत्तर? तर महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह हा चंपारण्य या ठिकाणी केला होता. ओके, चंपारण्य सत्याग्रह येथे. ओके, बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. रिकामी जागा रोजी बराकपूरमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, मंगल पांडे यांना कधी फाशी देण्यात आली? ब्रिटिश अधिकाऱ्यांवर हल्ला केल्यानंतर. ओके, तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 8 एप्रिल 1857. 8 एप्रिल 1857 ही तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न पहा. 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली होती? बघा, 1857चा जो उठाव होता त्या उठावाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून झाली होती? तर याचं उत्तर आहे मेरठ. मेरठ या ठिकाणाहून 1857च्या उठावाची सुरुवात झाली होती. व्यवस्थित लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 23. बघा, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. 1857चा जो उठाव झाला होता या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होते? तर याचं उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल होता 1857च्या उठावाच्या वेळी. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. बघा, रिकामी जागा ही तारीख होती जेव्हापासून 1857च्या बंडाला सुरुवात झाली. बघा, कोणती तारीख होती तेव्हापासून 1857च्या बंडाला सुरुवात झाली? तर कोणती तारीख होती मग? तर याचं उत्तर आहे 10 मे. 10 मे या तारखेपासून 1857च्या बंडाला सुरुवात झाली. 10 मे तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी किंवा खालील सुधारकांपैकी आर्य समाजाची स्थापना कोणी केली? बघा, जे समाजसुधारक होते याच्यामध्ये आर्य समाज या संस्थेची स्थापना कोणी केली होती? आर्य समाजाची स्थापना तर कोणी केली होती मग? तर याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. पुढचा क्रमांक 26. बघा प्रश्न. बंगालमधील रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा, बंगालमध्ये जी रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती ती कोणी केली होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे विल्यम जोन्स. विल्यम जोन्स याने बंगालमधील रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न पहा. 27. प्रश्न. वेदांकडे परत चला ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती? बघा, वेदांकडे परत चला अशी घोषणा कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक सी. 28. प्रश्न बघा, आत्मीय सभेची स्थापना किंवा संस्थापक कोण होते? बघा, आत्मीय सभेची संस्थापक कोण होते? तर काय असेल याचं उत्तर मग? प्रश्न क्रमांक 28 चालू आहे आपला. तर याचं उत्तर आहे राजा राममोहन रॉय. आत्मीय सभेचे संस्थापक होते राजा राममोहन रॉय. ओके, प्रश्न क्रमांक 29. बघा, रिकामी जागा यांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली. बघा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तत्वबोधिनी सभेची स्थापना कोणी केली असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे देवेंद्रनाथ टागोर. बघा, देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, 30 प्रश्न चालू आहे. महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीतील कोणते प्रसिद्ध सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जाते? बघा, कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी या नावाने ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक सी. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? महत्त्वाचा प्रश्न बघा, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर कोणते होते मग? तर याचं उत्तर आहे दीनबंधू.
सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते दीनबंधू, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, 32वा. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ याची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांनी ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळाची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 33वा. गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणत्या वर्षी केली? बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिशची स्थापना केली होती, पण ती कोणत्या वर्षी केली होती असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑप्शन क्रमांक 1, 1880. 1880मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. ओके. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 34वा. तृतीय रत्न हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले? बघा, तृतीय रत्न हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिले असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय असेल मग? तर याचं उत्तर आहे महात्मा फुले. महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचे नाव काय होते? तर याचं उत्तर होतं मिस क्लार्क वसतिगृह, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, महर्षी कर्वे पुणे येथे रिकामी जागा या महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक होते. बघा, महर्षी कर्वे हे पुणे येथे कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते महर्षी कर्वे? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये महर्षी कर्वे हे गणित या विषयाचे प्राध्यापक होते, ऑप्शन क्रमांक 1. बघूया 37वा प्रश्न. महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षण प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली? बघा, महर्षी कर्वे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोणती संस्था उघडली होती? तर याचं उत्तर आहे ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती. तर कशासाठी? तर ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी. ओके. बघूया पुढचा प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी खालीलपैकी कोणते कमिशन नेमले होते? बघा, जालियनवाला बाग हत्याकांड हे जे झाले होते तर याच्या चौकशीसाठी कोणते कमिशन नेमण्यात आले होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे हंटर कमिशन. हंटर कमिशन याची नेमणूक जालियनवाला बाग या हत्याकांडाच्या चौकशीसाठी करण्यात आली होती. पुढचा क्रमांक बघा 39वा. रिकामी जागा साली गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक सुरू केले. खूप महत्त्वाचं आहे बघा, गांधीजींनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 1933 साली. 1933 साली गांधीजींनी हरिजन या वृत्तपत्राची किंवा साप्ताहिकाची सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 40वा. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? बघा, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने सुद्धा ओळखले जाते. ओके. आता 41वा प्रश्न पहा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1600 या साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पुढचा प्रश्न पहा. प्लासीची लढाई रिकामी जागा रोजी झाली. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 42वा. प्लासीची लढाई तर कधी झाली मग? तर प्लासीची लढाई झाली ऑप्शन क्रमांक बी, 23 जून 1757 साली. बघा, 23 जून 1757ला प्लासीची लढाई झाली होती. तारीख व्यवस्थित लक्षात घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43वा. वसईचा प्रसिद्ध तह कोणत्या वर्षी घडून आला? बघा, जो वसईचा प्रसिद्ध तह होता तो कोणत्या वर्षी घडून आला होता? तर याचं उत्तर आहे
1802ला 1802ला वसईचा प्रसिद्ध तह घडून आला होता. पुढचा प्रश्न बघा 44वा. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली? बघा तैनाती फौज भारतामध्ये कोणी सुरू केली? तर काय असेल याचं उत्तर? तर तैनाती फौज भारतामध्ये लॉर्ड वेलेस्ली यांनी सुरू केली होती. ओके, ऑप्शन क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघा सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सतीबंदीचा जो कायदा होता तो कोणत्या वर्षी पास झाला? तर काय असेल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1829ला. 1829ला सतीबंदीचा कायदा पास झाला. 1829. पुढचा प्रश्न बघा 46वा. विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला? बघा आता पुढचा प्रश्न काय? तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा कधी पास झाला? तर काय असेल याचं उत्तर मग? तर विधवा पुनर्विवाहाचा कायदा सन 1956ला पास झाला. ऑप्शन क्रमांक डी 1956ला. पुढचा क्रमांक बघा 47वा प्रश्न. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली? बघा इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली होती? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर काय असेल याचं उत्तर मग? तर इंग्रजांनी भारतातील पहिली वखार सुरत या ठिकाणी उभारली होती. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 48. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला? हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये विद्यापीठ कायदा हा कधी पास झाला किंवा कोणत्या साली पास झाला असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय असेल मग? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 1904ला. 1904ला भारतामध्ये विद्यापीठ कायदा पास झाला. तर बघूया आता पुढचा 49वा प्रश्न. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते? बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. 1789 मध्ये सुरू झाले होते आणि मुंबई प्रांतातील ते पहिले वृत्तपत्र होते. तर ते कोणते वृत्तपत्र होते? तर काय असेल याचं उत्तर मग? तर याचं उत्तर आहे बॉम्बे हेरॉल्ड. ऑप्शन क्रमांक सी. बॉम्बे हेरॉल्ड हे 1789 या साली सुरू झाले होते आणि ते मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र होते. या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50वा. 1857च्या उठावानंतर बहादूर शहाला रिकामी जागा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. बघा जो 1857चा उठाव झाला तर त्याच्यानंतर त्या उठावानंतर बहादूर शहाला रिकामी जागा या तुरुंगात ठेवण्यात आले. कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे रंगून या तुरुंगात किंवा रंगून येथील तुरुंगामध्ये बहादूर शहाला ठेवण्यात आले होते. ओके, तर अशा प्रकारचे आजचे आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. तर पहा मित्रांनो आज आपण 50 प्रश्न पाहिलेले आहेत आणि उरलेले 50 प्रश्न याच्यानंतरचे हे सर्व प्रश्न आणि याचे उत्तरे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ जर आवडत असतील मित्रांनो तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करायला विसरू नका. आणि याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.